सरकारचा खुर्चीत जीव, यांना खुर्चीमध्येच ठेवणार नाही, तुम्ही आरक्षण देणार नाही तर आम्ही खुर्ची देणार नाही, मनोज जरांगे यांनी केली होती टीका। मनोज जरांगे विधानसभेमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाहीत, एकीकडे 96 कुणी म्हणायचं आणि मागास म्हणून आरक्षण मागायचं, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या विरोधातील सर्व याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावरती याचिकाकर्त्यांचा आक्षेप। मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतर ठरवू, सध्या आमच्यापुढे भाजपनं गुजरातकडे गहाण ठेवलेला महाराष्ट्र चालवणं हाच महत्त्वाचा प्रश्न, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून 250 पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही सर्वेक्षण सुरू, पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये 16 ऑगस्टला मेळावा, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार, मेळाव्यामधून प्रचाराचा नारळ फोडणार। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट, मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का, आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना सवाल। अजित पवार जोवर त्यांच्या काकांच्या सल्ल्यावरती चालत होते तोपर्यंत त्यांचं चांगलं चाललं होतं, काकांची साथ सोडल्यावर अधोगती सुरू झाली, राऊतांचा अजित पवारांवरती हल्लाबोल। महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल, सत्तांतरासाठी महाविकास आघाडी काम करत आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य। आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करू, राऊतांचं आश्वासन। शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यासाठी कोट्यवधी दिले, पण लाडक्या बहिणींसाठी फक्त 1500 रुपये, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। राज्यसभेच्या 12 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार, 9 राज्यातल्या राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार। भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 ऑगस्टला दिल्लीमध्ये बैठक, सर्व प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री या बैठकीला राहणार उपस्थित। हिंदुत्ववादी संघटनांची नाशिक बंदची हाक, बांगलादेशमधील हिंसाचाराच्या विरोधात पुकारला बंद, 16 ऑगस्टला नाशिक बंद करून केला जाणार हिंसाचाराचा निषेध। माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सुनेनं घेतली मनोज जरांगेंची सदिच्छा भेट, मिनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश। रवी राणांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या महिला आघाडीकडून निषेध, डोक्यावरती काळ्या फितीला बांधून निषेध नोंदवला, तर पैसा राणांचा आहे का, आंदोलक महिलांचा सवाल। महायुतीचा आज ठाण्यामध्ये मेळावा, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार, मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा। रोडच्या लेटमार्कच्या विरोधामध्ये मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार, 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईमध्ये अतिशय शांततापूर्वक प्रत्येक स्टेशनवरती आंदोलनाची हाक। दिव्यामध्ये रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन, दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करा, कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकामध्ये थांबा देण्याची मागणी, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। प्रवासी संघटनांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग, सर्व आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी बोलावलं, मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे व्यवस्थापक घेणार बैठक। नवी दिल्लीमधल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवरती राज्यामध्ये महाविस्टा होणार, मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार, विधिमंडळासाठीही लवकरच निविदा काढणार। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान धावणार विशेष गाड्या, वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय। विदेशातही धावणार वंदे भारत एक्सप्रेस, पुढच्या वर्षापासून ट्रेनची निर्यात करणार, साऊथ अमेरिका, आशियाई देशांमध्ये वंदे भारत आणि मेट्रोची निर्यात।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचं नियोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. राज्य सरकारकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिलं जाणार. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी लेझर लाईटला बंदी. लेझर लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम. विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन. 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार. खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. नागपूर आणि गोवा विमानसेवा देखील लवकरच सुरू करण्याचे निर्देश. कोकणामध्ये पावसाची हुलकावणी. भात शेतीवरती करपारोग पडण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी चिंतेत. नागपुरात सामूहिक वंदे मातरम गायन. हजारो विद्यार्थी नागरिक यांचा यामध्ये सहभाग. यावेळी भारतीय सेनेमधील निवृत्त अधिकाऱ्यांचाही केला गौरव. पुण्यातल्या झिकाच्या रुग्णांची संख्या घटली. 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या दरम्यान एकही नव्या रुग्णाची नोंद नाही. सध्या पुण्यामध्ये झिकाचे 75 रुग्ण. नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागामध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ. 100 पेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी 15 किलोमीटर पायी प्रवास करत गावपाड्यांमध्ये सुरू केले उपचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.